जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। नमस्कार, मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र। नेरळमधील भडवळ गावातील महिलांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। ते शेतकऱ्यांना किंवा त्यात महिलांना सबसिडीच्या रेटमध्ये गव्हर्नमेंट देत असतं हे माहीत नसतं आणि ह्या अज्ञानामुळे आपण काय करतो, थोडा मागे थांबतो, त्याचा लाभ आपल्याला घेता येत नाही। आणि तो जो ऑब्स्टॅकल आहे, तो जो अडथळा आहे, ती तुमची माहिती आणि त्याला लागणारी कागदपत्र ते कसं मिळवायचा लाभ। कारण महिला बचत गटांना अनुदानावर कर्ज मिळतं, अनुदानावर शेळी पालनासाठी सहाय्य मिळतं, शेती करण्यासाठी अवजारं मिळतात, वेगवेगळ्या प्रकारे गव्हर्नमेंट मदत करत असतं। त्या योजनांचा कसा लाभ घ्यायचा आणि ह्या 2 वर्कशॉपच्या माध्यमातून जर हे तुम्हाला कळालं, त्याचा तुम्ही लाभ घेतला आणि ज्या महिलांचं उत्पन्न वर्षाकाठी एक 10-15 हजाराच्या घरात असतं किंवा 20-25 हजाराच्या आसपास असतं, ह्या सगळ्या खर्च आणि जमा खर्च वजा निव्वळ नफा आपला वर्षाकाठी जर एक 20-25 हजार शिल्लक घरात असला, तो आपल्याला कसा वाढवता येईल आणि तो 30-40 हजाराच्या घरात नेता येईल, हे जर साध्य झालं तर या वर्कशॉपचा उद्देश आपला साध्य झाला असं म्हणायला काही हरकत नाही। अर्थडे इंटरनॅशनल NGOच्या वतीने तसेच सिमरन सेवा प्रतिष्ठान NGOच्या माध्यमातून नेरळमधील भडवळ गावातील शेतकरी महिलांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळेचा दुसरा टप्पा याचे आयोजन करण्यात आले। हे आपल्या भारत सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं आहे की नाही ध्येय आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अर्थडे नावासारखी संस्था आहे, सिमरन संस्थासारखी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण गावागावामध्ये शेतकरी महिलांना सक्षम करण्यासाठी आणि पर्यावरण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। तो पर्यावरण फक्त आपण जमिनीशी संबंधित असलेल्या पर्यावरणावर आज बोलत आहोत। हवेचं प्रदूषण आहे, त्याच्यामध्ये प्रदूषण का होतं तर पर्यावरण होण्यासाठी काय करावं लागेल तर झाडी लावावी लागतील, झाडीचं जतन करावं लागेल। पाण्यामध्ये प्रदूषण आहे तर पाण्यामध्ये प्रदूषण आहेत की नाही, रासायनिक कारखाने त्याच्या आजूबाजूला आहेत, शहरीकरण झालेले आहे, ते पाण्याचं प्रदूषण थांबवण्यासाठी सुद्धा सरकारच्या योजना आहेत। पण ते मोठे प्रोजेक्ट आहेत। आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या गावापुरते काय काय पर्यावरणाचे प्रोजेक्ट निर्माण करायचे, शेती कशी आपण चांगल्या प्रकारे डेव्हलप करू आणि आपण प्रत्येक घरची महिला कशी सक्षम होऊ, यासाठी आपण आपल्या या 2 संस्थेच्या मार्फत आम्ही तुमच्यासोबत येणार आहोत, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत। यावेळी शेतकरी महिलांना शेतीविषयक व शेतीच्या व्यवसायाविषयी आणि पर्यावरणविषयी मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले। तो हमारे भारत देश में सबसे मेन है खेती। हमारा भारत देश खेती की तरफ से माना जाता है विश्व में, तो खेती को हम लोग आगे बढ़ाना है। उसमें जो काम करने वाली हमारी महिलाएं हैं वो आगे बढ़ेगी तो हमारा खेती बढ़ेगा, खेती बढ़ेगा तो हमारा भारत देश आगे बढ़ेगा। यावेळी अर्थडे इंटरनॅशनल NGOचे विनायक साळुंके, सिमरन सेवा प्रतिष्ठान NGOचे राजकुमार शर्मा तसेच प्रमुख मार्गदर्शन आनंद ओहाळ आणि जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्लाट उपस्थित होते। या कार्यक्रमाला गावातील अनेक महिलांनी उपस्थिती दर्शवली। नमस्कार, मी हरी अल्लाट, आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र। आम्ही नेरळमधील भडवळ या गावी आलेलो आहोत। तर या ठिकाणी अर्थडे आणि सिमरन सेवा प्रतिष्ठान, तर सिमरन सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि अर्थडेच्या वतीने या ठिकाणी महिलांसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरण तसेच शेतीविषयक मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर आपल्यासोबत आहेत अर्थडेचे साळुंके साहेब, जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। तर या वर्कशॉपचा जो उद्देश होता तो म्हणजे महिलांचं सक्षमीकरण करणे। याचा अर्थ असा होतो, महिला ज्या शेती करतात त्यांच्या कोणत्या पर्याय त्यांच्यासमोर आहेत की ज्या पर्यायाचा उपयोग करून त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि हे पर्याय, त्याचं जे नॉलेज आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याची जी पद्धती आहे, ह्या सगळ्या पद्धतींचा गोषवारा त्यांच्यासमोर मांडणे आणि त्यांना सक्षम करणे हा या वर्कशॉपचा उद्देश होता। अर्थडे नेटवर्क ही एक
पर्यावरण क्षेत्रात काम करणारी इंटरनॅशनल NGO आहे आणि त्यांच्या माध्यमातून शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी वुमन्स फार्मर फॉर द अर्थ नावाचा प्रोजेक्ट चालवला जातो आणि या प्रोजेक्टच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये आपण पहिलंच वर्कशॉप आपण राबवण्यात आलं होतं 1 महिना पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये आपण नेरळमधील भडवळ या गावात या ठिकाणी आपण पहिलं वर्कशॉप घेतलं जे सिमरन सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण घेण्यात आलं. जे आज वर्कशॉप झालं ह्याचा दुसरा टप्पा होता आणि या वर्कशॉपमध्ये महिलांच्या समोर कृती कार्यक्रम देण्यात आला की ज्या कार्यक्रमामधून महिलांचं उत्पन्न वाढू शकतं. महिलांना शेतीसोबतच कोणते मार्ग आहेत की ज्यामधून त्यांचं पर्यायी उत्पन्न वाढू शकतं, जसं की पशुपालन असेल किंवा इतर मार्ग असतील, सरकारी योजना असतील ज्याचा लाभ महिलांना मिळू शकतो. अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती या वर्कशॉपच्या माध्यमातून महिलांना देण्यात आली आणि आम्ही अशी आशा करतो आहे की या महिलांना ज्या उपस्थित होत्या त्यांचं उत्पन्न येत्या 6 महिन्यामध्ये नक्की वाढेल. बऱ्याच महिलांना वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळेल आणि एकूणच या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करून त्या स्वतः सक्षम होतील ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. त्याचप्रमाणे सिमरन सेवा प्रतिष्ठान जे वेळोवेळी ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन अनेक गरजवंतांना मदत करते, त्यांचे जे अध्यक्ष आहेत राजकुमार शर्मा ते आपल्यासोबत आहे. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. नेरल सिटी में जो भड़वल गांव है, हम लोग यहाँ पे दूसरी बार आए हुए हैं. अर्थ डे इंटरनेशनल NGO और सिमरन सेवा प्रतिष्ठान की तरफ से यहाँ पे जो खेती में काम करने वाली महिलाएं थी, 15-20 दिन पहले हम लोग यहाँ पे जो आए थे तो खेती में काम करने वाली महिलाएं जो है वो निराश होती जा रही थी. खेती का कारोबार उन लोग का जो है ख़त्म होता जा रहा था. इसीलिए हमें जो वर्कशॉप दिया गया है कि महिलाओं को सक्षम बनाइए ताकि खेती आगे बढ़े और हमारा भारत देश आगे बढ़े. तो पहले हम लोग आए थे तो महिलाएं जो थी बहुत सारी निराश थी और उन लोग को जानकारी नहीं थी इतना खेती आगे कैसे बढ़ेगी. यहाँ सरकार की जो बहुत सारी योजनाएं हैं उन लोग को ऐसी जानकारी कोई भी नहीं थी. यहाँ उन लोगों के बच्चे आगे कैसा बढ़ेंगे, कैसे बड़े बड़े कोर्स लेंगे, जानकारी नहीं थी. तो हम लोग 15-20 दिन पहले यहाँ पे आए थे, उन लोग को पूरी जानकारी मार्गदर्शन देने गए और आज 8 अप्रैल को हम लोग फिर से यहाँ पे आए हैं. अर्थ डे इंडिया की तरफ से, अर्थ डे इंटरनेशनल NGO की तरफ से और सिमरन सेवा NGO की तरफ से और हमारे साथीगण आए हैं. महिलाओं को जो जानकारी पहले दे के गए थे उसके विषय में देखने को आए कि आपको क्या पाठ पुरावा आपने क्या किया है. तो महिलाओं का जो बैंक अकाउंट नहीं था, जो बैंक अकाउंट अपडेट नहीं था, वो सरकारी योजनाओं का लाभ देने के लिए और खेती आगे बढ़ाने के लिए क्या क्या था, तो उसमें 70% महिलाओं का पाठ पुरावा हो गया है. बाकी जो 30% था उसकी भी जानकारी हमने इन लोग को यहाँ पे दी भड़वल गांव में. और आगे चल के ये लोग सक्षम कैसा बनेगा उसका जो हमारा दूसरा जो ये प्रोजेक्ट है, हमने प्रोजेक्ट का पाठ पुरावा किया है. धन्यवाद. जनहित न्यूज चॅनल हे न्यूज चॅनल सातत्यानं सामाजिक संस्थेच्या कार्यामध्ये सहभाग घेतं आणि महिला शेतकरी आणि पर्यावरण संरक्षण या निमित्तानं आज नेरळ भडवळ गावी जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाला जनहित न्यूज चॅनल आलेले आहेत, त्याचे आम्ही आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी हर्षद पटाडेसह जनहित न्यूज महाराष्ट्र नेरळ.